नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कला ऑलरेडी मंगळागौरीच्या त्या स्पर्धेमध्ये साप चावल्यामुळे कशी बशी वाचली आहे. चिपटेच्या जीवावर बेतलेली गोष्ट खूप तिला त्रासदायक ठरलेली आहे आणि हे सगळं खरेच्या वेंधळेपणामुळे झालंय असं अद्वैतला वाटत असतं. आणि आता अद्वैत कलाची विशेष काळजी घेऊ लागलेला असतो. मग तिला गोळ्या औषधं देणं असू देत किंवा इतर गोष्टी, कारण तो खूप अतिविचार करत असतो तिच्याबद्दल. तेव्हा आता कला जेव्हा आंघोळीला गेलेली असते तेव्हा अद्वैत गुपचूप कलाचा फोन घेतो आणि तिच्या मोबाईल मधले सगळे कॉन्टॅक्ट आपल्या फोनमध्ये सिंक करत असतो. म्हणजे काही झालं पण तर त्याला लगेच कळेल, त्याच्यापर्यंत माहिती लगेच पोहोचेल. आणि आता अद्वैत त्याच प्रयत्नात असतो. जेव्हा कला हे बघते तेव्हा कलाला थोडं वाईट वाटतं आणि कला त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, मला वेंधळीचं लेबल न लावता मला जरा समजून घे ना. तुलाही माहितीये चांदेकर, माझं जर चुकत असेल तर मी तुझं ऐकून घेते सुद्धा, पण माझं चुकत असेल आणि जर तुझं बरोबर असेल तरच मी ऐकून घेते. आता असं बोलत कला अद्वैतकडे पाठ करून उभी राहून जाते. ती तिथून बाजूला होते आणि अद्वैतला जेव्हा कला हे एवढं सगळं सांगते, एवढं सगळं समजावते, तेव्हा अद्वैतचा चेहरा थोडासा उतरतो आणि आता अद्वैत बेडवर जाऊन बसतो. अद्वैत फार शांतच होऊन गेलेला असतो. त्यामुळे आता कला अद्वैतकडे बघते आणि ती पण आता अद्वैतच्या शेजारी जाऊन बसते बेडवर. कला म्हणते की चांदेकर, एखाद्याला बंधनात ठेवून आपल्या मताप्रमाणे वागायला लावणं म्हणजे काळजी करणं नसतं. उलट आपला जोडीदार स्वैर, स्वच्छंद, मनमोकळेपणाने जगला आणि जर वागला आणि असं करता करता वागताना किंवा असं जगताना जर कुठे ठेचकाळला तर त्याला आधार देणं म्हणजे काळजी करणं असतं. काळजी ही बंधनात नाही, सांभाळून घेण्यात असते. तू जे काही करतोयस ना ते मला नाही पटत आहे. यावर आता अद्वैत कलाकडे बघतो आणि कलाकडे बघता बघता मनोमन विचार करू लागतो की हिचा मुद्दा सुद्धा बरोबरच आहे. नाही, हिचा मुद्दा सुद्धा नाही, हिचाच मुद्दा बरोबर आहे. मी खरंच अति करत होतो कदाचित. तेवढ्यात आता कला लगेच म्हणते अद्वैतला की तुला जर माझं म्हणणं पटत नसेल तर तसं सांग, तू तुझं मत मांडू शकतोस. तेव्हा आता अद्वैतचा उतरलेला चेहरा बघून कला पुन्हा एकदा त्याला विचारते की तुला पटतंय ना चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. तेव्हा आता कला हसतच म्हणते की इतक्या लवकर कसं काय शक्य आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो आता पटतंय म्हटलं तरी प्रॉब्लेम, नाही पटतंय असं म्हटलं तरी प्रॉब्लेम. तेव्हा कला हसू लागते पुन्हा, तोंडाला हात लावून मोठ्या मोठ्याने. आणि अद्वैत आता मनोमन या सगळ्याकडे बघत अद्वैत आता मनोमन म्हणतो की खरंच बायकांना समजून घेण्यामध्ये ना एक वेगळीच म्हणजे समजून घेण्यासाठी एक वेगळीच शक्ती लागते बाबा. तेव्हा आता कला त्याला म्हणते तू काही बोललास का चांदेकर आता. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही कुठे काय. तेव्हा आता कला म्हणते बरं ठीक आहे, चल मी खाली जाते. आणि चांदेकर, अरे गणपतीची मूर्ती ना मनासारखी घडतच नाहीये रे, पण एक आयडिया आली आहे माझ्या डोक्यात, त्याबद्दल मी तुझ्याशी नंतर बोलते, चल. तेव्हा आता टेबलवरचा आपला फोन घेत कला आलेच असं म्हणून खाली जायला निघते आणि अद्वैत सुद्धा हो असं म्हणतो. दुसरीकडे आता कला बाहेर गेलीये तेव्हा बाहेरच्या दिशेने बघत आता अद्वैत स्वतःशीच बडबड करत असतो आणि म्हणतो की खरंच अति वागतोय का मी. पण एकीकडे खरंच मी एवढं सगळं का करतोय खरेसाठी, मला तर कळतच नाहीये. आणि ही फिलिंगच ऑड आहे. पहिल्यांदाच असं काहीतरी होतंय माझ्यासोबत, असं अद्वैत स्वतःशीच बडबड करत असतो. त्याला स्वतःशी खूप प्रश्न पडत असतात. तितक्यात आता दुसरीकडे थोड्याच वेळात आता अद्वैत आबासाहेबांच्या खोलीत येतो आणि आबासाहेब पण बाहेरच्या दिशेने जात असतात. आता ते दोघं एकमेकांना तिथेच भेटतात वाटेत. आणि आता आबासाहेब म्हणतात अरे काय झालं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो नाही आबा काही नाही. तेव्हा आबासाहेब आता पुन्हा विचारतात मग कला कुठे. तेव्हा अद्वैत सांगतो की ती बाहेर आहे बाबा, आपल्या गणपतीच्या मूर्तीचं काम करत बसलीये. तेव्हा आबासाहेब म्हणतात वा 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 अद्वैत, मी तुला सांगतो की कामाच्या बाबतीत ही मुलगी वाघीण आहे, वाघीण. तेव्हा आता अद्वैतला आठवतं की रात्री म्हणजे आदल्या रात्री जेव्हा गणपतीची मूर्ती करायला कलाने घेतलेलं असतं, कलाने माती घेतलेली असते, तेव्हा अद्वैत कलाला बोललेला असतो की रात्रीचं कोण जागतं माहिती आहे ना. तेव्हा कला त्याला बोललेली असते कोण बरं. तेव्हा त्याने सांगितलेलं असतं तिला की घुबड, असं म्हणत त्याने तिला रात्री ते मूर्तीकाम करू दिलेलं नसतं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो आता ती वाघीण झाली का. म्हणजे थोडक्यात त्याला असं आठवतं की रात्री तर मी हिला जागू नये म्हणून घुबड बोलत होतो, आता अचानक घुबड वाघीण होऊन गेली, असं तो स्वतःशी बडबड करत असतो. तेव्हा आबासाहेब म्हणतात काय रे काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही काही नाही. तेव्हा आबासाहेब म्हणतात अरे वाघिणीसारखं काम करणं हा एक उत्तम गुण आहे तिच्याकडे. तेवढ्यात आता अद्वैत म्हणतो उगाच तिला चढवू नका आबा, सगळी कामं आपल्या अंगावर ओढवून घेते ती आणि ही सगळी लक्षणं स्वतःला त्रास करून घेण्याची आहेत, सगळी कामं आपल्या अंगावर ओढवून. आणि आदल्या रात्री दुसऱ्या दिवशीचं सगळं प्लॅनिंग करत बसते आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं सगळं काम. मग काय आजारी पडते, डोकं दुखतंय, कंबर दुखतं. मला सांगा हवा आता, आणि आयुष्यात ना पीस असायला हवा.
तिला फक्त पीसच काढता येत नाही, वेळ काढता येत नाही त्यासाठी. तेव्हा आता आबासाहेब जोरजोरात मोठ्या मोठ्याने हसू लागतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, आबा हसायला काय झालं? तेव्हा आबासाहेब सांगू लागतात की अरे मी बघतोय की माझा नातू सुनेच्या काळजीपोटी वेडापिसा झालाय, असं म्हणत आबासाहेब हसत असतात. तेव्हा आबासाहेब म्हणतात, तूच आहे रे बाबा खरा असली नवरोबा, असं म्हणत आबासाहेब पुन्हा त्यांच्या खोलीमध्ये येऊन बसतात. आबासाहेब खूप हसत असतात आणि अद्वैतला कळतच नसतं की नक्की चाललेलं काय. अद्वैत म्हणतो, नवरोबा? नाही 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 नाही, मी खरंच नवऱ्यासारखा वागायला लागलोय का? नाही नाही, शक्यच नाही. अरे कसं शक्य आहे? पण काहीतरी नक्कीच ऑड वाटतंय. नाही 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 नाही, मला या सगळ्यामध्ये पडावं नाही लागणार. असं का होतंय मला? पण मला ना याबद्दल कोणाशी तरी बोलायला हवं. पण कोणाशी? हा, आयडिया. असं म्हणत आता अद्वैत आपल्या काउन्सिलरकडे जातो. कारण अद्वैतच्या डोक्याचा पार भाजीपाला होत असतो. त्याला काहीच कळत नसतं की नक्की चाललेला काय हा प्रकार. त्यामुळे आता अद्वैत मोठी शक्कल लढवत आता काउन्सिलरला भेटायला जातो. आणि हे तेच काउन्सिलर आहेत जे कला आणि अद्वैतला एकत्र आणण्यासाठी नवीन नवीन त्यांना टास्क देत असतात. तेव्हा आता जेव्हा अद्वैत त्यांच्याकडे जाऊन पोहोचतो तेव्हा ते काहीतरी म्हणत असतात. ते सारखे सारखे आता अद्वैत समोर कुठली तरी पोएट्री वाचत असतात. आणि आता तो काउन्सिलर म्हणत असतो अद्वैतला की श्रावण महिना संपत चाललाय, पण तरी सुद्धा तुमच्यामध्ये आता मला हिरवळ दाटताना दिसते. तुमची फुलं अशी फुलतायत, त्याची फुलपाखरं अशी बागेमध्ये बागडतायत. तेव्हा अद्वैत म्हणतो, अहो असं कसं वाटतंय तुम्हाला? तेव्हा आता ते काउन्सिलर तो परत म्हणतो की अहो मी कोण आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो, अहो पण हे माझं वाक्य आहे. तेव्हा आता तो काउन्सिलर म्हणतो की अहो मी तुम्हाला तेच सांगतोय, माझं ऐका की जे न देखे कवी ते देखे. तेव्हा अद्वैत म्हणतो, कवी? तेव्हा आता तसंच मग आता जे न देखे दिनकर ते देखे काशीकर, असं आता ते काउन्सिलर म्हणत असतात. यावर अद्वैत म्हणतो, नाही नाही, एक सेकंड, आता दिनकर खरे, त्यांचा काय संबंध आहे इथे? तेव्हा आता ते काउन्सिलर म्हणतात, अहो त्यांचा काय संबंध इथे? दिनकर म्हणजे सूर्य म्हणजे रवी, आणि रवी म्हणजे भास्कर. म्हणजे असं जे तुम्ही प्रचंड टेन्शन मध्ये आहात ना चांदेकर, त्याबद्दल बोलतोय मी. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, हो काउन्सिलर साहेब, मी खरंच खूप मोठ्या टेन्शन मध्ये, म्हणजे मला ना ही अडचण अगदी कळेनाशी झालीये. म्हणजे असं वाटतंय की मी बदललोय का? तेव्हा आता यावर तो काउन्सिलर म्हणतो, नाही 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 नाही, बदललेले नाही. हे बघा, तुम्हाला 2 कान आहे, 2 डोळे आहेत, 1 नाक आहे, 2 पाय आहे ना, आणि त्यातल्या त्यात आणखीन एक मस्त अशी दाढी आहे. उभे राहा बरं. तेव्हा आता अद्वैत लगेच उभा राहतो. हे बघा, उंची वाढलेली आहे तुमची. नाही नाही, म्हणजे उंची नाही जास्त, पण वजन वाढलंय, वजन. एवढाच फरक आहे, दुसरं काय? सांगा बरं मला. तेव्हा आता तो काउन्सिलर अद्वैतला असं सांगत असतो. तेवढ्यात आता अद्वैत म्हणतो, बरं मी बसू का? तेव्हा आता तो काउन्सिलर म्हणतो, हो बसा ना. तेव्हा आता अद्वैत बसतो. तेव्हा काउन्सिलर त्याला म्हणतो, बघा आता उंची कमी झाली. तेव्हा आयुष्याचं पण असंच आहे हो, वर खाली असं होतच असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, अहो म्हणजे मला हे जे फिलिंग आलंय ना ते खूप वेगळं आहे. नाही, वेगळं म्हणण्यापेक्षा ना थोडंसं असं ऑड आहे. नाही, ऑड पण नाही, ऍक्च्युली ट्रिकी आहे, ट्रिकी. अरे देवा, ट्रिकी पण नाही म्हणता येणार. तेव्हा आता तो काउन्सिलर म्हणतो, ओके हा, कळलं, बस. इथे आता मॅटर थोडा सिरियस आहे, बरोबर? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो सर, खरंच. तेव्हा आता तो काउन्सिलर म्हणतो, ठीक आहे ना, पण मग टेन्शन घेऊ नका. अहो मी काउन्सिलर आहे ना तुमचा, मग सांगा ना मला काय झालंय ते. तेव्हा आता अद्वैत त्या काउन्सिलरना हळूहळू सांगू लागतो, अहो सर, तिचा वेदळेपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय, आणि मी तिच्या फोनमध्ये तिच्या मोबाईल मधले कॉन्टॅक्ट जेव्हा सिंक करायला गेलो तेव्हा तिने ते बघितलं, आणि ती मला काहीतरी वेगळंच सांगत होती. म्हणजे थोडक्यात मी तिच्यावर कुठली गोष्ट लादत नव्हतो. मी तिच्यावर ज्या गोष्टी लादत होतो त्या गोष्टी कदाचित त्या मी काळजीपोटी करत होतो. आणि मला आता हल्ली तिची खूपच काळजी व्हायला लागली. मी अक्षरशः तिच्या फोनमधले कॉन्टॅक्ट माझ्या फोनमध्ये सिंक करून तिला सांगत होतो की मी नवरा आहे तुझा, मी ठरवेल तू काय करायचं आणि काय नाही ते. पण ती जे बोलली त्याने माझे डोळेच उघडले. आता मला एवढी विशेष काळजी का वाटते हेच मला कळत नाहीये, असं आता अद्वैत त्या काउन्सिलरना सांगतो. आता तो कला त्यावर काय काय बोलली हे सुद्धा त्या काउन्सिलरना आता सांगतो. तर आता होतं असं की अद्वैतचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तो जो काउन्सिलर असतो तो अगदी मोठ्याने असू लागतो. इतक्या मोठ्याने की तो त्याच्या बसलेल्या खुर्चीवरूनच पडणार असतो. तेव्हा अद्वैत त्याला सावरतो आणि तो म्हणतो, अहो सर सांभाळून जरा. तरी पण त्या काउन्सिलरचं हसणं काही थांबत नसतं. अगदी मोठ्याने तो हसत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, अहो सर सांभाळा स्वतःला. अहो हसताय काय, किती गंभीर सिच्युएशन आहे ही. तेव्हा आता यावर तो काउन्सिलर म्हणतो की गंभीर सिच्युएशन्स मला फार आवडतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, अहो तुम्हाला आवडते ते सगळं ठीक आहे, पण सर हे सगळं तुम्हाला खूप रोमांचक वाटतंय का? तेव्हा आता तो काउन्सिलर म्हणतो की अहो रोमांचक नाही,
म्हणजे असं थोडंसं असं मला यामध्ये रोमॅन्स दिसतोय. आता अद्वैत थोडासा तितरबितर होऊन जातो. तो म्हणतो रोमॅन्स नाही नाही नाही, दूरदूरपर्यंत शक्य नाही. असं कसं? तेव्हा आता तो काउन्सिलर त्याला शांत करत म्हणतो की हो एक मिनिट. तेव्हा असं काउन्सिलर असं म्हणत काउन्सिलर जागचा उठतो आणि अद्वैतच्या हृदयाचे ठोके ऐकू लागतो. आता सडनली तो काउन्सिलर असं करतोय हे बघत अद्वैत म्हणतो अहो सर काय करताय तुम्ही? तेव्हा आता तो काउन्सिलर म्हणतो अहो तुमची हार्टबीट ऐकतोय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो ते सगळं ठीक आहे पण हे असं? तेव्हा आता काउन्सिलर खूप विचित्र वागत असतो, खूप असा विचित्रपणा करत असतो. तो अगदी धगधग 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 असं करत नाचत नाचत पुन्हा अद्वैतच्या समोर असलेल्या खुर्चीवर येऊन बसतो. आणि आता तो काउन्सिलर म्हणतो की चांदेकर साहेब तुम्ही आता दीर्घ श्वास घ्या. आणि अद्वैत काउन्सिलरने सांगितल्याप्रमाणे करतो. तेव्हा आता तो काउन्सिलर म्हणतो की घेतला गेला का श्वास? हा चला आता पाणी प्या. आणि मी काय सांगतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐका. आणि आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे सांगा पटकन सांगा. तेव्हा आता अद्वैत पाणी पिऊ लागतो आणि काउन्सिलर सांगू लागतो की तुम्ही जे मला एवढं सगळं सांगितलं त्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की तुम्ही प्रेमात पडलाय. तेव्हा आता काउन्सिलरच्या तोंडून हे ऐकताच अद्वैत आपल्या तोंडातलं जे पाणी असतं ते तसंच थुंकून देतो म्हणजे त्याला ठसका लागतो आणि त्याच्या तोंडून ते पाणी चुकून बाहेर पडतं. तेव्हा अद्वैत स्वतःला सावरत परत जागचा उठतो. आणि आता तो काउन्सिलर म्हणतो अहो असू दे सांभाळा आधी स्वतःला. तितक्यात आता तिथला जो त्या ऑफिस मधला पिऑन असतो त्या काउन्सिलरच्या ऑफिस मधला त्याला आता तो काउन्सिलर बोलू लागतो. काशीकर सरनेम असतं त्या काउन्सिलरचं रादर. तर ते म्हणतात अहो चांदेकर साहेब असू द्या बसा तुम्ही. बबन पटकन ये बरं इकडे, हे सगळं क्लिअर करून घे. आता अद्वैत पॅनिक झालेला असतो आणि अद्वैत म्हणतो आय एम सो सॉरी, माझ्याकडून चुकून झालं, हे माफ करा प्लीज, माझ्याकडून चुकून झालं, हे मी मुद्दाम नाही केलं. तेव्हा आता तो काउन्सिलर म्हणतो अहो ते सगळं ठीक आहे, असू द्या तुम्ही या बरं इकडे आधी बसा. असं म्हणत आता अद्वैतला तो काउन्सिलर सोफ्यावर बसवतो. तो काउन्सिलर म्हणतो हो ठीक आहे, मी काही म्हटलं का, तुम्ही मुद्दाम केलं असं, इट्स ओके, होतंय ना ते साफ. आता बबन एक काम कर, हे साफ करून टाक. तेव्हा तो बबन साफ करत असतो. आणि आता काउन्सिलर म्हणतो बघा आमचा बबन हुशार आहे, तुम्ही शांत व्हावं चांदेकर साहेब, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता हे बघा कसं आहे एकंदरीत की तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टी या तुमच्या लक्षातच आलेल्या नाहीये. आता अद्वैत म्हणतो की अहो सर मला खरेबद्दल ना विशेष काळजी वाटते. ती मुलगी स्वतःची काळजीच घेऊ शकत नाही, म्हणून माझा गोंधळ उडालाय. आता मी माझ्याबद्दल विचार करायचा की तिच्याबद्दल, पण या प्रश्नाचा आता मी जास्तीत जास्त विचार करायला लागलोय. आता मला सांगा, काळजी घेणं म्हणजे प्रेम असतं का सर? तुम्ही असं डिरेक्टली कन्क्ल्युजन काढू शकत नाही. आणि खरेबद्दल तर असे मी तुम्हाला सांगितलंच ना, ती खूप वेगळी वागते, एक नंबरची गडबडी आहे, धसमुसळी आहे आणि वेंधळी आहे. तिला एका वेळी 10 गोष्टी करायच्या असतात. आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशीचे सगळं प्लॅनिंग करून ठेवते ती. आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपासून एका हाताने स्वयंपाक करते, दुसऱ्या हाताने माझ्या कपड्यांच्या घड्या करते, तिसऱ्या हाताने तिला डबा भरायचा असतो, चौथ्या हाताने तिला आबांची औषधं काढायची असतात, 5व्या हाताने तिला अचानक ती माझ्यासाठी गोडाचा शिराच काय बनवते, आणि 6व्या हाताने बाप्पाची मूर्तीच काय घडवते. म्हणजे अगदी मल्टीटास्किंगचं भूत आहे सर तिच्या डोक्यामध्ये. ठीक आहे. आता अद्वैत जेव्हा हे सगळं काउन्सिलरला सांगत असतो तेवढ्यात तो बबन, जो पिऑन असतो, तो बबन म्हणतो की साहेब तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण येते हो खूप, म्हणजे सगळं तुमच्या बायकोबद्दलच बोलतायत तुम्ही सारखं. तेव्हा आता तो काउन्सिलर बबनकडे बघतो आणि बबनला म्हणतो बबन जा बरं इथून. तेव्हा आता तो बबन तिथून पळून जातो असं बोलत. आणि लगेच अद्वैत तिथून असा चाचपरतो आणि म्हणतो एक सेकंड थांब, काय बोलून गेला हा, काय बोलला हा? तेव्हा आता तो काउन्सिलर म्हणतो ते जाऊ दे, सोडून दे, ते सगळं सोडून द्यावं. तुम्ही आधी लक्षात घ्या की चांदेकर, जे आमच्या बबनला कळलं ते तुम्हाला कळत नाहीये. तेव्हा आता अद्वैत म्हणतो नाही सर, मी खरं सांगतोय. खरे ना स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही, तेवढी कामं करते, मग त्यातून आजारपण काहीतरी, पाय दुखणे किंवा डोकं दुखणे, हे सगळं होऊ शकतं ना, हे समजायला नकोय का तिला? तेवढ्यात आता काउन्सिलर म्हणतो की अहो चांदेकर सर माझा ऐका. तितक्यात अद्वैत म्हणतो अहो सर तुम्ही माझं ऐकून घ्या, माझा इश्यू समजून घ्या. काय ना की 1 मिनिट एक काम करा, तुम्ही बसा, मी सांगतो तुम्हाला. तितक्यात आता काउन्सिलर म्हणतो बरं ठीक आहे, आता तुम्हीच सांगा समजावून, बसतो मी. तितक्यात आता अद्वैत पाण्याचा ग्लास घेतो आणि आता तो काउन्सिलर म्हणतो नाही पाणी लांब ठेवा बरं. तेव्हा आता अद्वैत पाण्याचा ग्लास लांब ठेवतो आणि आता अद्वैत तिथे असलेला एक पेन घेतो, म्हणजे 2 पेन घेतो आणि आता अद्वैत त्या काउन्सिलरला सांगू लागतो की आता हे बघा, ही खरे आणि मी आहे. तितक्यात आता ते काउन्सिलर म्हणतात काय बोलताय हो, हे पेन्सिल आहे तुमच्या हातामध्ये जे आहे ते. यावर आता अद्वैत म्हणतो अहो सर, ती जर 24 तास घरामध्ये काम करत असेल तर ती पेन्सिल सारखी झिजणार नाही का? तितक्यात काउन्सिलर म्हणतो की राईट, बरोबर. त्यावर आता अद्वैत उत्तर देतो की अहो सर मी हेच म्हणतोय, हेच म्हणायचंय मला. आता हे बघा सोपी गोष्ट, ही खरे, हा मी आणि ही घरातली बाकीची माणसं आहे.
तेव्हा आता तिथे असलेल्या बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्यांना आता अद्वैत माणसांची नावं देऊ लागतो आणि सगळा जो काही प्रॉब्लेम आहे तो त्या काउन्सिलरला एक्सप्लेन करत असतो. अद्वैत दाखवत असतो की कशा प्रकारे कला मल्टीटास्किंग करत असते. तेव्हा आता अद्वैत हे दाखवता दाखवता त्या काउन्सिलरला म्हणतो की एकंदरीत असा सगळा विषय आहे सर, आता तुम्हीच सांगा मी यावर काय करू. तेव्हा आता तो काउन्सिलर मोठ्या मोठ्याने ओरडू लागतो आणि म्हणतो की कळलं कळलं कळलं, मला आता सगळं कळलंय. तितक्यात आता अद्वैत म्हणतो की सर तुम्हाला चेष्टा वाटते का हो ही सगळी. तितक्यात आता तो काउन्सिलर म्हणतो की अहो साहेब अ च भ प. तेव्हा अद्वैत म्हणतो अ च भ प म्हणजे. तेव्हा आता तो काउन्सिलर सांगू लागतो की अहो अद्वैत चांदेकर भावना पोहोचल्या बरं का. आता बघा तुमच्याच लक्षात आलंय हे, तुम्हाला कळलंय एखादा माणूस जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल असं धडा बोलतो ना तेव्हा ते ओळखायचं की त्या व्यक्तीबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनात प्रचंड प्रेम तरी आहे किंवा द्वेष तरी आहे. तेव्हा आता अद्वैत जेव्हा काउन्सिलरच्या तोंडाने हे ऐकतो तेव्हा अद्वैत आता त्याच्याच विचारांमध्ये हरवून जातो. तो आता जागचा उठतो आणि त्याला आठवू लागतात बरेचसे प्रसंग जे आतापर्यंत कलामध्ये आणि त्याच्यामध्ये झालेले असतात. मग ती जवळीक असू दे, वाद असू दे किंवा इतर काही गोष्टी असू दे किंवा संकटातून एकमेकांना वाचवणं असू दे किंवा गजरा माळून देणं असू दे, भरपूर गोष्टी आता अद्वैतला आठवत असतात. आणि अद्वैतच्या चेहऱ्यावर आता एक गोड असं हसू येतं, खूप गोड असं स्माईल येतं. आणि आता अद्वैत जेव्हा भानावर येतो तेव्हा अद्वैत पुन्हा असा चाचपरतो आणि म्हणतो नाही सर, ते प्रेम असूच शकत नाही हो सर. अहो थोडीशी तरी काळजी वाटणारच ना. आता 24 तास आम्ही एकमेकांबरोबर राहतो त्यामुळे थोडीशी तरी काळजी वाटणं स्वाभाविकच आहे ना. प्रेम वगैरे काही नाहीये सर, शक्यच नाहीये. तितक्यात आता तो जो काउन्सिलर असतो तो म्हणतो अच्छा म्हणजे प्रेम नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो नाहीये. यावर आता तो काउन्सिलर म्हणतो म्हणजे नक्कीच द्वेष असणार, म्हणजे प्रेम नाही तर द्वेष, बरोबर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो हो सर, अगदी बरोबर बोललात तुम्ही, द्वेषच आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. द्वेषच आहे सर. आम्ही 24 तास एकत्र राहतो तरी आमचं कुठल्या गोष्टीवर एकमत होत नाही. आम्ही 24 तास कसा भांडत असतो, त्यामुळे द्वेषच असेल सर, दुसरं काही असूच शकत नाही. थँक्यू सर, थँक्यू, मला उत्तर मिळालंय सर. चला सर मी येतो. असं म्हणत आता अद्वैत लगेच तिथून पळ काढू लागतो, कारण अद्वैतच्या डोक्यात त्या गोष्टी जात नसतात ज्या काउन्सिलर त्याला सांगत असतो. त्यामुळे आता अद्वैत आधीच्या आधी मला कळलं असं बोलत आता काही गडबडीने तिथून निघून जाऊ लागतो. तितक्यात आता तो काउन्सिलर म्हणतो अरे अहो चांदेकर साहेब थांबा. तितक्यात आता अद्वैत जाताना शेवटचा शब्द म्हणतो की सर तुम्ही काहीच काळजी करू नका, मला कळलेलं आहे, तुम्ही माझे डोळे उघडून टाकले. आता काहीही ऐकायचं नाहीये सर, मला माफ करा तुम्ही मला आता, पण तुम्ही अगदी बरोबर बोललात, द्वेषच आहे सर, प्रेम नाहीये. असं म्हणत आता अद्वैत लगेच पळतच तिथून दरवाजा लावत निघून जातो. आणि आता अद्वैत गेल्यानंतर काउन्सिलर म्हणतो की हा वाटलंच मला, आता मजा येणार आहे अगदीच, म्हणजे इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद घडे अशी गोष्ट होणार आहे यांची. आणि आता असं म्हणत नाचत तो काउन्सिलर आपल्या खुर्चीवर येऊन बसतो. आणि आता आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे असं म्हणता नाचता आता तो जो काउन्सिलर असतो तो आपल्या खुर्चीत आल्यानंतर म्हणतो की इकडे तिकडे कशाला, फक्त इकडेच आहे, यांच्याचकडे आहे फक्त, आमच्याकडे तर आनंदी आनंदच आहे, असं आता तो काउन्सिलर म्हणतो. आणि आता काउन्सिलर त्याच्याच कामाला लागून जातो. तर दुसरीकडे आता अद्वैत कुठेतरी जात असतो आणि तो जोडीला कलाला पण कुठेतरी घेऊन जात असतो त्याच्याच बरोबरीने. त्यामुळे आता अद्वैत म्हणतो माझं आवरून झालंय खरे, लवकर आवर, आणखीन किती वेळ लावणार आहेस, मी रेडी झालोय हा, खरे लवकर चल, किती टाइमपास करणार आहेस अजून, असं आता अद्वैत बोलत आणि कलाला सांगत खाली उतरत असतो आणि वेळ बघू लागतो. तितक्यात आता आबासाहेब अद्वैतची लगबग बघतात आणि त्याला विचारतात अरे किती आरडाओरडा, किती लगबग सुरू आहे, काय चाललंय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो आबा एक सुपर्ब आयडिया सुचलीये मला, म्हणजे ऍक्च्युली मला नाही खरेला सुचलीये. ते जे हिरे आपण बँकेत ठेवले होते ना ते गणपतीचे हार बनवण्यासाठी वापरूयात आपण, काय वाटतं तुम्हाला. म्हणजे काय होईल की चांदेकरांचा गणपती त्या हिऱ्यांमुळे आणखीनच खुलून दिसेल, काय वाटतं तुम्हाला. तेव्हा आबासाहेब म्हणतात अरे वा वा वा, एकदम सुंदर कल्पना आहे. अरे ऐकूनच मला असं मूर्तीच्या चेहऱ्यावरचं तेज डोळ्यासमोर आलं बघ. तेव्हा आता अद्वैत आणि आबांमध्ये होणारा हा संवाद वरून खाली येणारी रोहिणी ऐकून घेते. रोहिणीच्या कानावर हे सगळं पडतं आणि रोहिणीचे डोळे फाकतात. तेव्हा आता रोहिणी मनोमन म्हणू लागते की सारडाच्या त्या डील मधले हिरे बँकेच्या लॉकर मध्ये ठेवले आहेत, वा वा वा, आणि आता तेच हिरे गणपतीसाठी वापरणार आहेत. की मी लगेच हे सगळं राहुलला कळवते, राहुलला हे सगळं सांगणं खूप गरजेचं आहे, असं आता रोहिणी मनोमन म्हणत असते. तितक्यात आता आबासाहेब अद्वैतला म्हणतात की नैसर्गिक रंगाने सजलेली मूर्ती आणि त्यावर हिऱ्यांचा हार एकदम दिमागदार दिसणार आहे आपला बाप्पा, असं म्हणत आता आबासाहेब हसू लागतात. तितक्यात आता आबासाहेब म्हणतात अरे ते सगळं ठीक आहे, पण मग कधी आणताय हिरे. यासाठी अद्वैत म्हणतो आबा मी त्यासाठीच रेडी झालोय, पण ही तयारच होत नाही खरे लवकर. मला एक सांगा आबा, बायकांना रेडी व्हायला एवढा वेळ काय लागतो. एनिवे
खरे, अगं चल ना लवकर. खरे, मी बाहेर जातोय, लवकर ये, गाडी काढतोय. चला आबा मी जातो, बाय 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 असं म्हणत आता अद्वैत लगेच घाईने बाहेर जायला पळ काढतो. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, अरे अद्वैत सावकाश जा, सावकाश सावकाश. आणि आता अद्वैत इथून निघून जातो. तर दुसरीकडे आता बाहेर असलेल्या राहुलला फोन येतो आणि राहुल फोन उचलतो आणि म्हणतो, हा बोल मामा, काय झालंय. तेव्हा आता रोहिणी राहुलला सांगू लागते, राहुल माझा नीट ऐक, हिऱ्यांचा पत्ता लागलाय, लॉकरमध्ये आहेत ते हिरे. तेव्हा आता राहुल म्हणतो, काय. तेव्हा रोहिणी म्हणते की हो, आणि आता अद्वैत आणि कला त्या हिऱ्यांचा हार बनवणार आहेत गणपतीसाठी, आणि आज ना उद्या बँकेच्या लॉकरमधून आता ते हिरे बाहेर काढणार आहेत. त्यांच्या आधी तू तिथे पोहोच. तेव्हा आता राहुल म्हणतो की मामा काम झालंच म्हणून समज. तेव्हा रोहिणी म्हणते की ठीक आहे, मग आता हे काम चोख कर, आणि हो जे काही करशील ते सांभाळून कर. त्या अद्वैत आणि कलाच्या आधी त्या हिऱ्यांपर्यंत तू पोचायला हवायस, कळलं तुला. तेव्हा आता असं सांगत रोहिणी फोन ठेवून देते आणि राहुल पुढचा त्याचा नेक्स्ट मूव्ह प्लॅन करत असतो. आता राहुल एका माणसाला एक काम देतो आणि त्यासाठी तो आपल्या हातातली नोटांचे बंडल हातावरच वाजवत असतो, आणि तो जो माणूस असतो तो त्या पैशांकडे आणि राहुलकडे बघत असतो. तेव्हा आता राहुल त्या माणसाला सांगू लागतो की चांदेकरांनी लॉकरमध्ये काही हिरे ठेवलेले आहेत आणि मला ते हवे. तेव्हा तो माणूस म्हणतो की पण ते खूप कठीण आहे हो. तेव्हा आता राहुल असं तो माणूस जेव्हा म्हणतो तेव्हा त्या माणसाच्या गालाला हात लावत म्हणतो की अहो दादा, मला माहिती आहे की ते काम कठीण आहे, म्हणून तर तुमची मदत घेतोय ना मी. बघा, तुम्ही जर मला मदत कराल तर हे मिळेल ना तुम्हाला. तेव्हा तो माणूस लगेच हात पुढे करत असतो पैशांसाठी. तेव्हा आता राहुल लगेच आपला हात मागे घेतो पैशांचा आणि लगेच म्हणतो की नाही 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 नाही, आधी हिरे मग पैसे. बरं, आता मी इथे आलोय हे कोणाला कळता कामा नये, हे इकडच्या कानाचं तिकडच्या कानालाही जाता कामा नये. आता मी जे काही सांगतोय तुम्हाला ते नीट ऐका. तेव्हा आता राहुल काहीतरी एक्सप्लेन करू लागतो त्या माणसाला, काहीतरी तो आता सांगत असतो. तर दुसरीकडे आता घरात चांदेकरांच्या घरी सरोज आपल्या खोलीमध्ये काम करत असताना आबासाहेब तितक्यात आता दारात येऊन उभे राहतात सरोजच्या खोलीच्या, आणि आता आबासाहेब म्हणतात की सरोज येऊ का आतमध्ये. तेव्हा आता सरोज म्हणते, अहो आबासाहेब या ना, विचारण्यासारखं काय येतात, या बरं बसा. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात नाही नाही असू दे. तेव्हा आता आबासाहेब पुढे म्हणतात की अगं एका विषयावर मला तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणते की बोला ना आबासाहेब, काय झालं. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की मंगळागौरीच्या सगळ्या खेळांच्या दरम्यान तू आणि कला एक उत्तम जोडी म्हणून लोकांच्या समोर आला. त्यावेळेस एक गोष्ट मला अशी अगदी प्रकर्षाने जाणवली की तुम्ही सासू आणि सुना म्हणून नाही तर अगदी एक चांगल्या मैत्रिणी म्हणून होत्या तिथे. स्पष्टच विचारायचंय की हे जे तुमचं घट्ट नातं कोल्हापूरकरांनी बघितलं ते फक्त मंगळागौरी पुरतच होतं की आता कलाच्या बरोबर तू यापुढे सुद्धा अशीच वागणार आहेस. आता यावर सरोज म्हणते की आबा तुमच्या थेट मनात आलं आणि तुम्ही थेट विचारलत मला, हे अगदी बरं केलं, चांगलं केलं, पण याचं उत्तर मी अगदी थेट नाही देऊ शकत. कलाकडनं खूप वेगळ्या अपेक्षा आहेत माझ्या. खरं सांगायचं जर झालं तर मला असं जाणवायला लागलंय की ती वाईट मुलगी नाहीये, पण चांदेकरांची सून होण्यासाठीची परीक्षा अजून ती उत्तीर्ण झालेली नाहीये. एकत्र खेळणं, एकत्र जबाबदाऱ्या हे आहेच, पण अद्वैत माझा एकुलता एक मुलगा आहे हो. माझ्या माघारी त्याची काळजी घेणारी, त्याला जपणारी ती व्यक्ती कला आहे की नाही हे मला जाणून घ्यायचंय. तितक्यात आता आबासाहेब म्हणतात की अगं सरोज, खरं तर तुझ्या माघारी कशाला, अद्वैत तुला या सगळ्या घराला ती सांभाळू शकते, ती मुलगी सांभाळू शकते. आता इतके दिवस तू बातेच आहे ना, तुला तर जाणवलंच असेल, मग आता अजून कोणती परीक्षा घेतीये तिची. तेव्हा आता सरोज म्हणते की आबा, अहो ते दोघंही माणूस म्हणून खूप वेगळे आहेत. संसार करत असताना खूप तडजोडी करायला लागतात, आणि तडजोडी करत असताना ते साथ देत आहे की नाही एकमेकांना हे मला बघायचंय. संसार करत असताना जर कधी मनासारखं घडलं नाही तर जोडीदाराचं मन सांभाळण्याची शक्ती आणि म्हणजे समर्थता ही तिच्यामध्ये आहे का हे मला बघायचंय. आबा असं नाही की मी तिचा द्वेष करते. या माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर मिळाली तर कदाचित माझं मत तिच्याविषयीचं थोडंसं बदलू शकेल. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, आता एक आई म्हणून आणि एक सासू म्हणून तुझा विचार बरोबर असेलही, कारण मला एवढं माहितीये की तुला सगळ्या गोष्टी काटेकोरपणे लागतात सरोज, पण काही गोष्टी घडत असतात आणि त्या चांगल्या होत आहेत असा संकेत सुद्धा आपल्याला मिळतो. त्यावेळेस सुख सुद्धा आपोआप यायला सुरुवात होते. तेव्हा आता सरोज पुढे म्हणते की आबा, अहो हेच जेव्हा मी घराबाहेर गेले तेव्हा मी सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर उचलली. शक्य तेवढा प्रयत्न केला की कुठलीही कसर सुटता कामा नये.
तेव्हा माझं मन सावरायला मला खूप कठीण गेलं, पण मी खंबीरपणे काटेकोरपणा अंगामध्ये बाळगत राहिले, म्हणून मी एवढं सगळं करू शकले. आणि तेव्हाच मी ठरवलं की माझ्या मनाने कितीही करू दिलं तरी आयुष्यात वळण घेणारी प्रत्येक गोष्ट अगदी पाहून आणि तपासून घ्यायची. जशा मी माझ्या जबाबदाऱ्या पार पडल्या तशा माझ्या सुनेने पाडाव्या, आणि घरातल्या असो किंवा संसारातल्या असो माझ्या मुलाचा उत्तम सांभाळ करावा, मगच ती माझं मन जिंकेल, असं आता सरोज आबासाहेबांना सांगत असते. आबासाहेब म्हणतात, बरं ठीक आहे, तू आता तुझं काम कर, असं म्हणत आता आबासाहेब लगेच खोलीतून निघून जातात. असं म्हणत आबासाहेब जेव्हा बाहेर जातात तेव्हा सरोज सुद्धा आपल्या कामाला पुन्हा लागते आणि ती आता फाईल्स चेक करू लागते. आणि आबा जेव्हा खोलीच्या बाहेर जातात, दारातून आता आबासाहेब वळून सरोजकडे असं एकटक नजर लावून बघत असतात आणि मनोमन असं स्माइल करत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्मित आलेलं असतं, स्मित हास्य आलेलं असतं. आणि आता आबासाहेब मनोमन विचार करू लागतात की या सगळ्यामधून एक गोष्ट मात्र निश्चित झाली की कला आणि तुझ्या नात्यासाठी तू एक पाऊल पुढे टाकलेलं आहेस सरोज. असं आता सरोजकडे बघत दारात उभं राहून आबासाहेब हे मनोमन बोलत असतात. तर आता दुसरीकडे कला आणि अद्वैत तिथे बँकेत येऊन पोहोचतात कारमध्ये. आता कला गाडीच्या खाली उतरते आणि अद्वैतचा काच नॉक करू लागते. कला म्हणते, अरे चल. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो हो आलोच. तेव्हा आता त्या दोघांनाही तिथे आता राहुल दिसतो, म्हणजे राहुल तिथे ऑलरेडी असतो. आणि आता राहुल दिसतो म्हणजे राहुल त्यांच्या अपोजिट उभा असतो. आणि मला असं वाटतं की राहुल दिसत असेल, पण दुर्दैवाने राहुल दिसत नाही. म्हणजे थोडक्यात होतं असं की त्यांची कार जिथे लागते त्याच्या पुढच्या कारच्या बाजूच्या कारला खेटून तो राहुल उभा असतो. आणि राहुल त्या माणसाला या सगळ्या गोष्टी समजावून सांगत असतो की लॉकरमधून त्याला हिरे कसे काढायचे. तेव्हा आता अद्वैत आणि कला कारच्या त्या बाजूने जेव्हा जात असतात तेव्हा अद्वैतचं राहुलकडे लक्ष जातं. तो राहुलला बघतो, पण तो राहुलला ओळखू शकत नाही, कारण राहुल खाली वाकलेला असतो. काहीतरी त्याचा फोन पडलेला असतो, तो फोन उचलण्यासाठी. आणि राहुलचं पण लक्ष नसतं की कला आणि अद्वैत तिथे येऊन पोहोचले आहेत असं. तेव्हा आता अद्वैत त्याच्या लक्षात येत नाही आणि अद्वैत आता तसाच तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आता राहुल त्या माणसाला त्याचं काम समजावत असतो. आणि आता कला आणि अद्वैत दोघंही आता बँकेत गेलेले असतात. बँकेतल्या एका केबिनमध्ये ते बसलेले असतात आणि तो व्यक्ती आता त्यांना म्हणत असतो, तिथला एक गृहस्थ, की बोला साहेब, आज काय काम काढलात तुम्ही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काही नाही, गणपतीच्या सजावटीसाठी हिरे हवे होते, लॉकरमध्ये आहेत ते ठेवलेले आणि तेच घ्यायला आलोय. तेव्हा आता तो व्यक्ती म्हणतो की हो हो नक्कीच, एक काम करा, इथे एवढी फॉर्मॅलिटीज करून घ्या. तेव्हा आता अद्वैत जिथे जिथे तो माणूस सांगतो तिथे तिथे सिग्नेचर करतो. आणि आता कला, अद्वैत आणि तो माणूस आता तिघही लॉकरकडे जाऊ लागतात. आणि आता तर हे तिघही लॉकरकडे जातात आणि आता तितक्यात मागून राहुल आणि तो व्यक्ती येतो. आणि आता तितक्यात तिथे असलेला जो सेक्युरिटी असतो त्याने ऑलरेडी कला अद्वैतला आज जाताना बघितलेलं असतं त्या व्यक्तीसोबत, बँकेतल्या माणसासोबत. आणि त्यामुळे सेक्युरिटी आता राहुलला अडवतो, राहुलला आणि त्या माणसाला, आणि म्हणतो की एक मिनिट थांबा साहेब. तितक्यात आता राहुल म्हणतो, का अडवताय मला. हे बघा, तुम्ही ओळखलेलं नाहीये वाटतं मला आज जायचंय, मी जातोय. तितक्यात आता तो सेक्युरिटी म्हणतो, अहो साहेब थांबा ना प्लीज, अहो मी ओळखलं तुम्हाला आणि म्हणून तर अडवलं. अहो तुमच्या कुटुंबातलीच माणसं आत गेलीये. तेव्हा आता राहुल म्हणतो, कोण बरं. तेव्हा आता तो सेक्युरिटी सांगू लागतो की अहो ते अद्वैत चांदेकर साहेब आणि त्यांच्या मिसेस, म्हणून तुम्हाला सांगतोय की थोडा वेळ थांबा बाहेर. तितक्यात आता राहुलच्या मनातल्या मनात विचार चालायला लागतात की अरे देवा, हे माझ्या आधीच पोहोचून गेले. आता त्या दोघांनी जर मला इथे बघितलं तर माझी वाट लागेल, मला लवकरच आता इथून सटकायला हवं, असं आता राहुल मनोमन म्हणत असतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की रात्रीची वेळ आहे आणि अद्वैत आता रजनीला विचारतो की काकी तू खरेला बघितलंस का. तेव्हा आता रोहिणी म्हणते की अरे मला नाही माहिती काहीच. आणि इतक्यात आता सरोज तिथे जेव्हा फोनवर बोलत असते तेव्हा आता अद्वैत सरोजला म्हणतो की आई तू खरेला. तितक्यात आता सरोज म्हणते की अरे मी कलाशीच बोलत होते, या गणपती उत्सवात कला इथे नसणार आहे. आता दुसऱ्या दिवशी गणेशाचं आगमन होतं आणि आता अद्वैत मनोमन म्हणतो की गेल्या वर्षी माझी इच्छा नसतानाही तुझ्यासोबत मला गणपतीची पूजा करावी लागली होती खरे, आणि आता यावर्षी तू इथे नाहीयेस, त्यामुळे माहित नाही का मला असं सतत वाटतंय की तू इथे असायला हवी होतीस. आता अद्वैत हे सारखं स्वतःशी बोलत असतो. म्हणजे सरोजने सांगितलेलं असतं की या गणेश उत्सवात आता कला आपल्यासोबत नसणार आहे, त्यामुळे आता अद्वैतला कलाची उणीव भासत असते आणि अद्वैत त्याचबद्दल मनामध्ये सारखं बोलत असतो. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचा कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे कमेंट्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका बरं का.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.